मित्रांनो माळशिरस आदत हिंद केसरी मैदानात आलोय मित्रांनो आणि गट क्रमांक 5 मध्ये एक वासरू गट पास झाले. कुठला आहे वासरू? माळशिरस डोंबावाडी कोलीनगर. नाही घेतलेलं काय वासरू डोंबावाडीतनं घेतलेलं. आज पायरा कोणाबरोबर? आज पैरा सरजावर होता पंढरपूर. हा आता किती गट पास आहेत? गट 4 गोल आले त्याचं. टोटल 4 गुण. टोटल 4 गोल आलेत. आणि कुठं कुठं? कोरडवाडीला एक डस्टर बरोबर आले हिंदी केसरी डस्टर जाऱ्याचा. आणि दुसरा रुस्तंबर एक केलेला 3 नंबर गेलता तिथं. आणि संघ बायड्यावरच्या माळशिरस चौथा. चौथा गट. ह्याला बी काढलेला गट फक्त जरा थोडं सीमेला मार खाल्ला, जरा पब्लिक न लागलेले, जरा पब्लिक जास्त असल्यामुळे मार खाल्ला. बरेला बी गट काढला. घरचा आहे वासरू का? वासरू विकत घेतलेलं आपण. लोखंडे गोटू लोखंडे म्हणून आहे, त्यांच्याकडनं वासरू आपण विकत कितीला घेतलं? 31,000ला घेतलेलं वासरू. आता कितीला मागतील? आता कमी 6 लाखाला. हो, बरं. दोन्ही खाली पब्लिक दोन्ही खांदी कुठनं आतून बाहेर कुठनं बी टाका. हा. किती महिन्यात? आता ही 15-16 महिन्याचा आहे. हा, 16 महिन्यात वासरू आहे. दात बघू पण पहिल्यापासून आहे अजून दात. बरं. अजून कुठे गेला कुठं? तुमच्याकडे घेतलेलं वासरू? गोटू लोखंडेकडनं घेतलेला आहे. आता तिघात वासरू आहे. गोटू शिंदे माझ्यात आणि एक दीपक लावंड आहे. आमच्या तिघात वासरू आहे. तिघात वासरू आहे? हो तिघात वासरू आहे. बरं. आता वाटणी कशी 6 लाख 2-2 लाख रुपये करताय? वाटणे तर काय नाही अजून तसं काय अजून नाही केलं. बघ आता मोरगड गडबोल काय तरी 100% एक ना एक दिवस मोठ्या पायऱ्यात म्हणजे पडत. त्याला पहिला फेरा आपण काढलेला घोड्या संगट, तेव्हाच आम्हाला कळलेलं वासरू पाहणार. घेतलेलं कितीला? घेतलेलं 31,000ला. पहिलं कोणी घेतलेलं? मूळ मला कोण? पहिलं मी दीपक लावण म्हणून एक आहे आणि ओम लोखंडे. मग त्यांना ओम लोखंडे मध्ये थोडं पैशाचा प्रॉब्लेम असल्यामुळं त्यांना पैसे लागायचं होतं ना, त्याच्यामुळं आहे का सगळी पोरं. आता मी तर तुम्हाला माहिती काय करतो, गोला लिखतो, नंबर टेकर आहे. परत बाकीची पोरं सगळी आहेत का नाही कामाला, रोज कामाला 700 रुपये हजेरी जाणारी पोरं आहे ती, सगळी कष्ट करून खाणारी पोरं आहे ती. ते आता आमच्या गरीबाला एक वस्तू लागली आहे, ह्यातच आम्ही समाधान आहे. चांगलं पैसे आलं तर तुम्ही दिली पाहिजे वस्तू. हो ती 100% देणार की. मित्रांनो वेळ आल्या आपण चांगल्या पायऱ्यात पडल्याशिवाय अजून तर काय तसं डोक्यात घेतलं नाही. आता नियोजन कसं केलं मग आता आजचं नियोजन काय झालं? आजचं नियोजन ते खालचा एकच पुरचा सर्जा आहे का, ते एकच पुरका काय त्या सर्जा संघ झालतं, पण त्याला त्या ह्या मैदानात लागलं बघा, त्या महाबळेश्वर चिरवाडीच्या मैदानात लागल्यामुळं ते पोरं म्हणले की एवढं मैदान आपण पळायचं थांबू, पुढच्या मैदानात आपण 100% पळू. चालतंय मग काय पायरा नव्हता, आम्ही कॅन्सल केलं तर स्वतःची एकच नाव आहे तेवढी चिट टाकलेली. नकोच म्हणत होतो पोरांना पळायला, काय पायरा चांगला नाही. पण भैया ड्रायव्हर आपलं कचरेवाडीचं ते म्हणलं एक बैल एका बैला सांग तुम्हाला पळायला लागतंय. भैया ड्रायव्हरचं आपल्याला कंटिन्यू सहकार्य असतं. ओम ड्रायव्हर, चिवळा ड्रायव्हर, परत माधा हेगडकर ह्यांचं सगळ्यांचं सहकार्य असतं आपल्याला कंटिन्यू. मित्रांनो त्यांनी मला वाटते पोरं रोजगार करून हे करते ती आणि त्यांना बैल चांगला लागला आहे. वस्तू म्हणून चालत नाही, पण बैल चांगला आहे, वासरू चांगला आहे आणि नाव करेल 100%. तर गट क्रमांक 5 मध्ये पाहिले मित्रांनो, बघू शकता. चला पुढचं भविष्य कळेलच तुम्हाला. धन्यवाद मित्रांनो. माळशिरसचं मैदान गट क्रमांक 54 मध्ये मित्रांनो लायटर बरोबर वासरू पाहिले. वासरू जर बघितलं तर एकदम शांत आहे, पण मित्रांनो खाली जाताना त्याला माघारी फिरवत नाही लागतं, कारण समोरनं जायचं म्हटलं तर म्हणजे जात नाही, जाता मागं सारत वासरून नाही लागतं. इतकं डेंजर आहे आणि असं लय शांत आहे. बस म्हणलं की बसतंय, उठ म्हणलं की उठतंय. तर काय सांगचाल, कुठं आणलंय? हे माझं मित्र आहे, आमच्या गावापाशी आयनवाडी म्हणून गाव आहे, त्यांच्याकडून तुपे म्हणून आहे, त्याच्याकडून घेऊन आलोय. कितीला घेतलं काय? 1:31ला खरेदी आहे माझी. काय बघून घेतलं 1:31? दुसरं मैदान आहे तुमचं, दोन्ही पण मैदानात गटपास. मी त्याची पार करूनच घेतले, भविष्यात पुढे काम करल ह्या हेतूनच घेतले. बर. आता पहिल्या मैदानात 5 ओढलं काढलं. हा, पाचवडमुळे वाजला पळालं, गटपास झाला 62 मध्ये. आणि काय झालं मग सेमीला काढून पळवलं? शेमेला पुढे गाडी थांबली नाही, दगडात गेल्यामुळे वासराय पायाला लागलं. त्यानंतर 5 ओढ नंतर आता इथं काढलं. हा, पाचवड नंतर इथं माळशिरसला आणले. कुणी केलं बाहेर आज काय? हे पायरा पकाशेल म्हणून आहेत कारलीचे मोहिते, त्यांनी मला लायटर घालून दिला, बर. त्यामुळे मी आलो. तुषार ड्रायव्हरांचा, माळशिरसकरांचा. काय म्हणलं आज तुझ्या ड्रायव्हर? तुषार ड्रायव्हर म्हणले वासराला करंट आहे भरपूर आज. आणि दिसायला लय शांत दिसते. लय शांत. फाटीव गेल्यानंतर त्याचा विचित्रच
त्याचं वेगळाच रूप आहे त्याचं. असं बस म्हणलं का बसतंय, पण फाटी एकदा गेलं का कोणाला ऐकत नाही. मग आता 1,31,000 जास्त असं म्हणजे स्वरूप काय बघून तुम्ही कुठं बघितलं वासरू काय? मी असं त्याचा एक व्हिडिओ बघितलेला होता, दुसऱ्याला होता, असं चहा प्यायला गेलेला हॉटेलात बघितला. त्यानंतर गपचूप जाऊन मी वासरू बघून आलो आणि मी ठरवलं 1.5 म्हणला तरी हीच वासरू घेणार, असा मी निश्चय केला माझ्या मनाचा. मुलाला म्हटलं चल, 1.5 लाख रुपये घेऊन गेलो. त्यांनी 1,31 म्हणले लास्ट किंमत. 1,25ला मागितलेला होता त्याला. ते म्हणले आम्हाला बापू एवढी अपेक्षा आहे, एवढं ध्यान घेऊन जावा. आणि गुरुवार होता, स्वामी समर्थांचं माझी श्रद्धा आहे त्यांच्यावरती. घरी गेलो, विचारलं बघ कोणाचं नाव काय, तर त्यांनी सांगितलं स्वामीचं नाव आहे. त्यानंतर मी म्हटलं 1.5 लाख म्हटले तरी मी हे वासरू घेणारच, असा निश्चय केला मनाचा माझ्या. आणि वासरू मी घेऊन आलो घरी गुरुवारचंच. गुरुवारचं आणि स्वामी समर्थाचं यांची व्यक्ती आणि त्यांनी पण स्वामी ठेवले, म्हणजे त्यांचं काय? ते पण स्वामीजी भक्त आहेत, स्वामी त्यांची श्रद्धा आहे. आणि गाडी पण आमची स्वामी समर्थ नावानं पळती. स्वामी समर्थ प्रसन्न सोन्याबापा मंडळी नगरसेवक खानापूर ह्या नावानं गाडी पळती. क्रमांक 54 मध्ये वासरू बघा मित्रांनो. आणि जाताना नेताना कसं नेलं त्याला? नेताना उलट जाते वासरू, सगळे लोक धरून नेतात, पण हे पाठीमागं सरळ जाते वासरू, माघारी जाते. माघारी जाते. मित्रांनो खूप छान वासर बोलते आणि भविष्य आहे वासराला मित्रांनो. आणि बिना भविष्य म्हणजे आपण त्या पाचोळमध्ये बघितलेलं तेव्हाच सांगितलं होतं. आल्यानंतर तुम्हाला मी काय म्हटलं तुम्हाला? होय, वासरू पळणार बापू सांगितलं होतं मला, पाचोळच्या फाटीवर सांगितलं होतं त्यांनी. तर मित्रांनो बघा आताच, आणि मला वाटतं अनेक लोक म्हणले असतील 1 नंबराला वस्तू. हो, सगळीच मला येईल ते म्हणते वासरू पुढं नाव करल. म्हणलं धन्यवाद. असं लय शांत आहे माणूस, पण खाली जाताना तसं का करते? काय त्याचं काय त्याची बुद्धीचं आहे काय माहीत. इथं काय करत नाही, जाग्यावर बस म्हटलं का बसते. आणि असं गेलं फाटीला म्हटलं का उलट चालतंय, थांबत नाही ना ऐकत नाही कोणाला. धरायचं 4-5 जण लागते त्याला. बस या स्वामी ये. तर मित्रांनो आता भरपूर पब्लिक आहे इकडे या साईडला, पण खूप छान वासरू आहे आणि भविष्य आहे मित्रांनो. या वासराला 100% तुम्हाला उमटताना दिसत. मित्रांनो माळशिरसच्या मैदानावर गट 5 झालेलं वासरू एक वेगळं आहे वासरू. एक कुठल्या जातीत कुठल्या आहे? आता ही आता गावरानमध्येच आहे, असं काय आज इंजेक्शन भरलेलं आहे. इंजेक्शन म्हणजे सिमीजवरचं आहे. तुमचं गाव कुठलं? हे किती वेळ गटात 5 झालं? 66 गटामध्ये. 66 मध्ये गट 5 झालं मित्रांनो. एक भावांनो, तर लय लांब आले. कुठं आला तुम्ही? आम्ही करमाळ्याहून आलोय, जीवरमधनं. जीवर पशी शेजारी दहीगाव म्हणून गाव आहे. दहीगाव. हा, ह्याच्यावर बैल कुठलं? बैल निंबोऱ्याचा माहिती म्हणून होता जोडीदाराचा. मित्रांनो खूप छान वासरू आहे आणि वेगळं पण आहे. बसलं निवांत. हो, ते असं निहारत असतंय, तिथं जाईन तिथं निवांत, त्याला असं टेन्शन मध्ये कवच राहत नाही वासरू. निवांत बसले. हो आता मग काय झालं? 2 नंबरला उतरली गाडी. हो, 2 नंबरला उतरली गाडी. पण पहिली गाडी दात लावले असते म्हणजे निकाल आपल्याला दिला त्याने. दाट पण लावला, गाडी पण फॉल होती. हा, गाडी पण फॉलो होती, दात पण लावला त्या गाडी. आणि इकडे 9 नंबर असून पळाले. हो, 9 नंबर तास पब्लिकला गाडी होती कंटिन्यू. पब्लिक कोण पळाले? पब्लिकने माहिती पळाला आणि आतल्या आतनं 5 जण पळाला. 5 जण मित्रांनो. आणि वेगळं पण आहे वासरात. गाय कसली होई? गाय बी अशी साधीच आहे आपली गावरान गाय, घरी पाळल्या काळीच गाय. कपिला क्रॉस. कपिला क्रॉस असतानाच कपिला क्रॉस मध्ये काय ह्याच्या आधी बैल काय पहिलंच आहे? नाही, आपलं पहिलंच वासरू, घरच्या गायचं. घरच्या गायचं वासरू. मागितलं का लोकांनी काय? नाही, आपल्याला द्यायचंच नाही, त्याच्यामुळं मागायचा विषयच नाही. आपल्या घरच्या गायचं त्यामुळे ठेवायचंय आपल्याला. नाडात वाढलेले लाड आलं चांगलं पैसे तर दिलं पाहिजे. नाही, तशी इच्छाच नाही आपली देणे. मित्रांनो खूप छान वासरू पाहिलं आणि ह्यांच्याकडे म्हणजे नादासाठी करते ती. आणि कसं होतं, अनेक लोकांचं म्हणणं असतं बाबा धनाभाऊ चांगला सल्ला द्या की बाबा दिलं तर आलं पैसे तर द्यावं वासरू. पण कसं असतं प्रत्येकाची एक हे असते, आपण मालकाचा मालक होऊन जमत नाही काय म्हणा. बरोबर आहे की. तर खूप छान वासरू पाहिलं. ही पण राहिले गट सेमीला मित्रांनो. धन्यवाद. अरे कुठला वासरू? हे वासरू डोंबाळवाडी खुडूस. खडूस बसला होय. कुठं काढू का? किती वेळ सेमीत पाहिलं? हे 10वी आणि गट गट 65. 65 मिनिट पडले. हा, कोणा सांगतो पहिला? बाहेर ड्रायव्हर लक्की.
कचरेवाडी हा बाहेर ड्रायव्हरच्या टक्के बरोबर बरं 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 वासराच्या पायाने बियान पडत मला कळलं खरं हो का हो? ते आमच्यासाठी देव जाईल होय पहिल्यांदा राहिले दुसरं मैदान पहिल्या मैदानात कुठं राहिलं लिमगाव पाटील निमगाव पाटील राहिलं कोणावर राहिलं तिथं ती शंकर होता पाहुण्याचा आता आजचं नियोजन कोण केलं काय आजचं निवेदन आम्हीच केलं बाहेर ड्रायव्हरला फोन केला हां वासरला मागितलं नाही मागणी झाली. का द्यायचंच नाही चांगलं किती महिन्यात वासर वासरू का 15-16 महिने चांगलं आहे कुठलं घरनं घेतलं आपलं घरचं आहे का आपलं एका घेतलेलं आहे कितीला हे 53,000 रुपये 53,000 आज काय हिंद केसरी मैदानात राहिले म्हणले आज गुलाल मिळत नाही गुलाल गुलाल मिळत नाही हिंद केसरी तुम्हाला भेटला की राव तुमचं गाव कुठलं कडूस लय तुम्ही मी बघितलं व्हिडिओ काढला तुमचं लय उड्या मारत होते तुम्ही हा बाहेर ड्रायव्हरची लकी बाहेर ड्रायव्हरच्या लकी बरं बाहेरला फोन केलता होय हां का तुम्ही गेलता कोणी नाही नाही आम्हीच केलं मला लकी भेटत नाही सहज दुसऱ्या मैदानात तुम्हाला भेटला मित्रांनो खूप छान वासरू पाहिलं आणि त्याच्यासोबत आनंद घेता आला नाही त्यांना मग जरा लांबणं त्याचा एकदम त्यांना कळलं नाही काय विषय आहे ते परंतु चांगलं वासरू पाहिलं सगळ्यात पुढे गाडी पुढे आली माग जरा हे झाली ते तीच तीच सेमी इकायचं काम नाही हो इकलं पाहिजे परिस्थिती काय तुमची इकलं पाहिजे ना सांगा बरं आलं पैसे तर असं पाहिजे काय म्हणाय तुम्हाला काय परिस्थिती म्हणजे आजचं काय किती खर्च आला काय मैदानावर आजचं का आजचा खर्च 10-15 हजार रुपये खर्च आला की दुसरं मैदान आहे ना मग चांगल्या जर किमतीला आलं तर दिलं पाहिजे की नाही काय सांगा बरं आज सेमीला चांगलं पाहिलं किती नंबर तासानं पाहिलं 6 नंबर 6 नंबर तासानं आता फायनलला तास बघितलं नाही अजून बघितलं नाही मेगा फायनल राहिलं मेगा फायनल राहिले क्वार्टर मेगाला राहू दे पण राहिलेच की फायनलला आनंद आहे वेगळा आनंद आहे बर तर मेगा फायनल राहू दे पण काय आनंद आहे तुम्हाला राहू इथं शेजारी गावात शेजारी मैदान आहे हा गावात शेजारी मैदान असलं बाहेर जाऊन एक नंबर केला तरी काय लय हे नसतं पण गावात शेजारी गुलाल मिळल्यावर गट काढला म्हणजे महत्वाचे आहे गट काढण्यास सुद्धा गावा शेजारी पहिल्या मैदान कुठं राहिलो निमगाव पाटील काय झालं किती ते 4 नंबर केलं 4 नंबर आज क्वार्टर फायनल का मेगा फायनल राहू दे पण राहिलेच की हो आता बघताय ना बघ कसं पल्ला पण तेवढा कसाचा होता मातीचा रान वासराला पळा येत नव्हतं चालते